मेष राशीची साडेसाती चालू होते 2025ला मार्चमध्ये. पण मेष राशीची लोक थोडीशी संभ्रमात आहेत की साडेसाती कशी जाईल, काय जाईल. तर तुम्हाला काही काळजी करण्याचं कारण नाही. आता मेष रास किंवा मेष लग्न धरलं ना आपण, तर शनिदेव मीन राशीत मार्गी होत आहेत 29 मार्चला. त्याच्यामुळे मेष लग्नाला हा जो शनी आहे तो 12व्या स्थानी जाणार आहे. आणि 12वं स्थान हे आपलं थोडंसं खर्चाचं, थोडंसं संकटाचं, थोडंसं अडीअडचणीचं, आजारांचं असं दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे संकट, अडीअडचणी तुमच्या मागे थोड्याशा लागतील, पण ते तुमच्या 5वीलाच पोचलेले आहेत. त्याच्यामुळे संकटाला घाबरून जाणारी तुमची रास नाही आहे. दुसरी सांगायची गोष्ट अशी, जरी शनी 12व्या स्थानी जात असले ना, तरी ह्याच्या मागोमाग गुरुदेव जे आहेत, गुरु आहे, त्याचं सुद्धा मिथुन राशीमध्ये भ्रमण होत आहे मे महिन्यामध्ये 2025. त्याच्यामुळे एक बाजू जरी तुम्हाला अडीअडचणी असली, तरी मेष रास किंवा मेष लग्न असेल तर गुरु तुमच्या 3ऱ्या स्थानी येतोय. 3रं स्थान हे तुमच्या पराक्रमाचं स्थान आहे. तुमच्यातलं जे पराक्रम आहे, तुमच्यातली जी लोकांना न दिसलेली जी ऊर्जा आहे, जे न दिसलेले तुमचे गुण आहेत, ते दाखवण्याची वेळ आली. त्याच्यामुळे तुमचे, जर तुम्ही विवाह योग्य झाले असाल, तुम्ही लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी शोधत असाल, तर तुमच्या लग्नाचे सुद्धा योग येणार आहेत, संततीचे योग आहेत, तुमचा भाग्योदय होणार आहे. अनेक संधी आहेत तुम्हाला करिअरच्या दृष्टीने. त्याच्यामुळे साडेसाती चालू होते, शनिदेव माझं वाईट करतील वगैरे असं काही मनात घेऊ नका. कुठलेही व्हिडिओ किंवा कुठल्याही पोस्ट घेऊन उगाच घाबरून जाऊ नका. काही तुमचं वाईट होत नाही. जरी एका बाजूने तुमचं थोडंसं मायनस गुण दिसले, तरी एका बाजूने तुमचे प्लस पॉईंट आहेत. त्याच्यामुळे काही घाबरून जाऊ नका. सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.